नाश्ता करून नाही आले का? जय हिंद. आवाज नाही आला. जय हिंद. सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लहरतो तिरंगा अभिमानाने अजूनच आकाशी, लहरतो तिरंगा अभिमानाने अजूनच आकाशी, उजडू सारे रंग तयाचे, प्रण आज एकमुखाशी, प्रण आज एकमुखाशी. जगण्यास शिकण्याचा अधिकार दिला मला ज्याने आज, जगण्यास शिकण्याचा अधिकार दिला मला ज्याने आज. संविधानाचा करतो आदर करून मुजरा मानाचा त्यास, संविधानाचा करतो आदर करून मुजरा मानाचा त्यास. माझे पहिले वंदन या मातृभूमीला जिच्या कुशीतून अनेक क्रांतिकारकांनी जन्म घेतला. माझे दुसरे वंदन त्या तिरंग्याला जो भारतीय स्वातंत्र्य लढण्याचा खरं साक्षीदार आहे. माझे तिसरे वंदन त्या शिवछत्रपतींना, त्यांनी स्वराज्याचे बीज हे मातीच्या कणाकणात प्रत्येक माणसाच्या मनामनात रुजविले. आज आपला आनंदाचा, उत्साहाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस म्हणजे 26 जानेवारी अर्थातच प्रजासत्ताक दिन. 150 वर्ष राज्य करणाऱ्या जुलमी इंग्रजांच्या गुलामगिरीतून या भारत भूमीला मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या संसाराची रंगरंगोळी करून स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणाची आहुती दिली. सर्वप्रथम मी त्या सर्व महान क्रांतिकारकांना मी उत्कट शंकुधाबाने अभिवादन करतो. सर्वप्रथम तसेच रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून सीमेवर तैनात असलेल्या त्या सर्व जिगरबाज सैनिकांना मी उत्कट शंकुधाबाने अभिवादन करतो. तसेच माझ्या बोलण्यास सुरुवात करतो. मित्रांनो, 26 जानेवारी 1947 आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. तर आपण 26 जानेवारी हा सण का साजरा करतो? तसेच एका कुटुंबाला कुटुंब प्रमुखाची गरज असते, तसेच भारताला एका राज्यघटनेची गरज होती. आणि ती राज्यघटना लिहिण्याची काम वर्गात बसून शिकणारे नव्हे, तर वर्गाच्या बाहेर बसून शिकणारे तथागत गौतम बुद्ध, संत कबीर महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानणारे भारतीय राज्यघटना शिल्पकार, महामानव, कायदेपंडित, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान अति परिश्रमातून 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या कालावधीत पूर्ण केले. नसे नुसते पुस्तक तर हा भारतीय धर्मग्रंथ, नसे नुसते पुस्तक तर हा भारतीय धर्मग्रंथ. समृद्ध संविधान म्हणले त्याचे सुज्ञ बालक, समृद्ध संविधान म्हणले त्याचे सुज्ञ बालक. गुलामगिरी संपली, झाले गणराज्य सत्ताधारी, झाले चालक आणि जनता बनले मालक. मित्रांनो, 26 जानेवारी 1950 ला आपण संविधान का स्वीकारले? कारण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 26 जानेवारी 1930 ला अधिवेशनात झेंडा फडकावून स्वातंत्र्याची मागणी केली होती. हा दिवस स्मरणीय राहावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान स्वीकारण्यात आले. खऱ्या अर्थाने प्रजा हाती सत्ता आली. संविधानामुळे आपल्याला समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्व मिळाले. पूर्वी राजाचा मुलगाच राजा व्हायचा, पण संविधानामुळे राजाची निवड मतपेटीतून होऊ लागली. बाबासाहेब ने कलम उठाई तो संविधान बन गया, बाबासाहेब ने कलम उठाई तो संविधान बन गया. अरे संविधान की ताकत तो देखो यार, चाय बेचने वाला भी देश का पंतप्रधान बन गया, चाय बेचने वाला भी देश का पंतप्रधान बन गया. संविधानाने आपल्याला न्याय, हक्क दिले आहेत, तसेच कर्तव्यही दिले आहेत. आजही त्यांच्या समोर अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, स्त्रियांवर होणारे अत्याचार, कुपोषण, प्रदूषण या सर्व समस्या आपण सोडवण्याचे प्रयत्न केले पाहिजे. प्रत्येकाने त्याच्यासाठी जे जे जमेल ते केले पाहिजे. मी जाता एवढंच बोलतो. स्वातंत्र्यवीरांना करूया शत प्रणाम, स्वातंत्र्यवीरांना करूया शत प्रणाम. त्यांच्या निस्वार्थ त्यागाने भारत देश बनला महान, त्यांच्या निस्वार्थ त्यागाने भारत देश बनला महान. अशा अनेक क्रांतिकारकांचे जीवनचरित्र एका महासागरासारखे आहेत. ते माझ्या एवढूशा बोलण्यामध्ये कसं समावेल, तरी मी त्याचा ओझरता आलेख देण्याचा प्रयत्न केला आहे. उत्सव 3 रंगांचा आभाडी असताना, उत्सव 3 रंगांचा आभाडी असताना, नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला, नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. भारत माझी माऊली, संविधान त्याची सावली, दिली लोकशाही महान, करू संविधानाचा सन्मान, दिली लोकशाही महान, करू संविधानाचा सन्मान. जय हिंद, जय भारत.